बघा एकदम मस्त अशी कचोरी आपली खाण्यासाठी तयार केलेली आहे. तर आत्ताच आणलेली ती आणि गरमागरम. जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजोडे या युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर झालेली सकाळ आणि सकाळ म्हणजे कसं सकाळी जरा लवकर जर काम आवरले ना तर एकदम मस्त. आणि आज आमच्या पिल्लूचे मामा आणि मावशी येणार आहे तर येतीलच थोड्या वेळामध्ये. कारण आज म्हणजे सोमवार आहे तर आरा लवकर शाळेत जात राहते 8 वाजता. तर त्यामुळं मग भैया आणि पूजा दोघं येणार होते तर त्यांनी म्हणजे असं म्हणले की आराला पण भेटायचं. कारण 2-3 दिवस झाले आम्हाला येऊन तर त्यांना पण खूप त्यांची आठवण येत होती सगळ्या पिल्लूची आपल्या सोनपापडी आराची. कारण आता आम्ही 2-3 महिने झाले तसं तिकडं होतो रोज त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत राहायचं. ते एकदम भारी म्हणजे जास्त तिथं हे करून गेल्या त्या दोघी जणी समजा सगळ्यांशी मिळून मिसळून राहिल्या. तर 2-3 दिवसापासून रोज फोनवर बोलणं की आम्हाला भेटायला यायचं तर त्यांना म्हणलं या म्हणून. तर काय माहिती आता कधी येते आहे की नाही. येतीलच थोड्या वेळात. तर तर आपलं चहा पाणी ते उरकून घेऊ. हा मग काय. आणि आता सगळेजण उठले सगळ्या पोरांना पण आंघोळी ते घालायच्या. आणि एवढं आता सगळेजण आता तुम्ही बघितलंच आमच्या घरात किती छोटे झालेले लेकरं त्याच्यामुळे इतकं म्हणजे इतका गोगाट आहे कोणाचंच काही कोणाच सुधरत नाही. टाइम लावतो कामावर राहायला पण कारण की आता 2-3 छोटे पिल्ले झाले आपले. मग काय तर होईल आता तसं बी वावरामध्ये आपलं काही काम नाही आवरण आहे की नाही. मग काय. तर चला मग आता बघू आता चहा पाण्याचं आवरून घेऊ नंतर स्वयंपाक पण करायचा आहे. आणि आज आरुष पप्पा आणि आबा दोघं जण म्हणजे आमची कालची आम्ही तुम्हाला सांगितलंच ब्लॉग मध्ये की मका काढायचं चालू आहे. तर कसं काल आमच्या घरची मका काढून झाली होती. आज मंदिरात आंग गेलेले मका काढायला. तर ते दोघं पण घरी नसले का म्हणजे मग गायांचं बकऱ्या किंवा ते सगळं आम्हाला बघावं लागतं. तर आता स्वयंपाक ते आवरून आणि बाकी सगळं काम आवरून नंतर मग सोडता येईल बकऱ्या ते नाही का. हा मग तू सोडशील ना. हा मग काय चल मग आता वातावरण म्हणजे सकाळी सकाळी इतकी थंडी असती. आणि आता पोरांचं पण आवरलेलंच होतं आणि सकाळचा स्वयंपाक पण चालू झालेला होता आमचा. तर म्हटलं सकाळी कसं पटापटा जर काम आवरून घेतलं ना तर मग दिवसभर दुसरे बाकी भरपूर कामं राहते. तर दीदीला पण आता शाळेत जायचं आहे. त्यांनी आज 2-3 दिवस झाले होते आपल्या पिल्लूला इकडे येऊन आपल्या घरी. आणि मग पूजाला आणि भैयाला आपल्या पिल्लूला भेटा वाटलं होतं. तर बघा आज आपल्या पिल्लूचे मामा आणि मावशी पण आलेले आपल्या घरी. तर दीदीला पण शाळेत जायचंय. सोनपापडी मामाची मांडीवर बसली. मामाला चहा केला का. हा मम्मी करते का. तुला जायचं भैया मामा सोबत आता नाही का मग. त्यांची ती कशी मस्ती राहते इथं शाळेत जायचं तिथं आवरलं. तर बघा शंभूस यांचं चाललेलं आहे कुरकुरे खायचं. आणि इकडं मम्मी आपल्या चिवला झोका देते. झोपलं मम्मी चिव. तुम्हाला मंदिराकडे जायचं ना. हा ना. आणि इथं हिचं चाललेलं आहे बघा चहा टाकला ना. मग सकाळी सकाळी थंडी वाजली. हा ना लय थंडी वाजली. आज थंडी जास्त सुटली बरं का. हे बघा आपल्या छोट्या पिल्लूला घेऊन बसलेली आहे. तर मावशी त्याची मावशी आणि मामा आलेले होते भेटायला. करमत नसेल पूजा तुम्हाला तिकडे. हा ना नाही ना पिल्लू इकडे आलेच नंतर आपल्याला तर विशेष राहिले. आता आपलं घर फुल भरलं. कोणाचं गोंधळ कोणाला कळा. हा ना. लय भारी गप्पा मारत होते. आता किती गावाची उठलेला आहे. सकाळचे थोडंसं काम आवरलंय म्हणजे कपडे वगैरे धुवून झाले स्वयंपाक पण झालाय आमचा. सकाळी सकाळी भैया पूजा आलेले होते तर ते पण गेले. आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं स्वयंपाक ते आम्ही करून घेतलेले. आणि त्यानंतर बघा आपले सोनपापडी शंभू मस्त सायकल खेळू राहिले उन्हामध्ये बाहेर. मस्त वाटतं थंडीचं जरा घरात जास्त थंडी वाजती. आणि बाकीचं बाहेरचं काम पण आवरलं आमचं. थोडं थोडे काय बाई घरातलं सावली म्हणून थंडी वाजते. हा का थंडी वाजते तुम्हाला. म्हणून आम्ही बाहेर खेळून राहिलो. बरं जेवण नाही करायचं तुम्हाला. नाही आम्ही जेवण केले. काय खाल्लं. वरणपोळी खाल्ली. हा. तर चला आता आम्हाला पण जेवण करायचे. आणि आज मम्मीला एकादश आहे त्याच्यामुळे मम्मीसाठी शब्दानं पण बनवलेला आहे. आणि लगेच जेवण करून घ्यायचे. तर आपलं चिव आणि छोटा बाळ दोघं पण झोपलेले. तर मम्मी पण बसले आता फराळ करायला.
बघा आज आम्ही मस्त वरण आणि चपात्या बनवलेले आहे. दम्मानी रे शंभू. चला जेवण करा चला. मस्त तुरीच्या डाळीचं आणि मुगा डाळीचं मस्त असं वरण बनवलेलं आहे. तिखट गोड आंबट वरण. हा ना. आणि आपण त्यात काय माहित कधी येते जेवायला आरुष पप्पा ते तेच ना मग. हा शंभू म्हणायला लागला सगळा वल्ला झाला. आणि थोडंसं माझ्यासाठी फिक्क वरण पण बनवलेलं होतं कारण छोटं बाय त्याच्यामुळे तिखट जास्त काही खाल्लं जात नाही. आणि मम्मीला एकादशी आज चला ना शब्दान खायला पोरांना पण झालेले आमचे. आणि आता भरपूर टाइम झाला बघा 11:30 वाजले असं नाही ना. आणि बघा मम्मी त्यांचं काय चाललेलं आहे. छोटं पिल्लू आपला चिव बी उठला. मम्मी लय ऊन पडलं त्याला मध्ये घ्या ना. हा ना अगोदर थंडी वाजत आता ए ऊस ना खाऊ रे सर्दी होईन बघ सगळ्यांना लई. काय खातं थंडीचा ऊस शंभू. आजचे दिवस खाऊ राहिले उद्या बंद करणार आहे का. तर बघा माझं अजून बाकी थोडंसं छोट्या पिल्लायचे आपल्या धुणं ते राहिले बाकीचं आवरलेलं आहे. जेवणाचे पण भांडे राहिले. कविता तू आता काय बकऱ्या सोडते का. बकऱ्या सोड म्हणजे मग ना. हा ना किती राहिली का ना आपली मका काढायची. जनावरांना खायला आणला लागन काही इकडं बांधावं लागतील ते. थांबा रे थांबा तुम्हाला जायचं चरायला पाय किती ओल्ड राहिले. हा ना त्यांना रोजची सवय ना ग. मग बघा आपल्या सगळ्या बकऱ्या बी सोडायच्या म्हणजे मग दिवसभर कसं 2-3 घंटे चालले ना मग बरं राहतं जरा दिवसभर. बघा सगळ्या बकऱ्या गेल्या कविता त्या बकऱ्या कुठं पाय जाय दम्माने. काय माहित कुठं ठेवली 3 काठी. तर बघा आता कविता पण चालली बकऱ्या घेऊन. आणि बाकीच थोडंफार काम राहिले तर मी आता आवरून घेणार आहे. बस झालंय बस आता ना खाऊस सर्दी होईन बरं का रे. एकच राहिला का चिव दादा उठलं बाई. मग आमचा चिव आंघोळ करून झोपी लावला आता मस्त उठलेला आहे आता. ए पिल्लू हा काय म्हणतो काय माहिती. औषध पिला सोनपापडी बस कर. काय बाई अगं बाई माझी चिव दादा उठला. ए पिल्लू चला मग चला मध्ये बसा आता लय ऊन लागू राहिलं बरं का. बाकीचं भरपूर राहिलं होतं आणि कविता गेलेली आता बकऱ्या घेऊन. तर माझं आता भांडे धुणं सगळं झालेलं आहे. आणि मम्मीनी शंभूला आणि चिवला झोईत टाकलं कारण ते जरा त्याला झोप आली होती. आणि सोनपापडी बघा मस्त खेळू राहिली सावलीत. काय करते चाल ना मला झाडून घेऊ लागते का. आबानी पण आत्ताच आपल्या गाया सडक लावायला नेलेल्या आहे. आणि तिकडं चालू होतं मक्का काढायचं तर मग त्यांना डबा पण दिला. आणि मग आबा आले होते घरी तर गाया सडक लावायला नेल्या. आणि हे 2 लहान आले वासरं घरीच राहते त्याच्यामुळे त्यांना इकडं मक्काचं फोलकट टाकलेलं आहे बघा खायला. मस्त खाऊ राहिले. आणि मला पलीकडलं झाडून घ्यायचं आहे आता. आणि दिवसभराचं काम कसं चालूच राहतं. तर मम्मी बघा आता पिल्लूला त्या शंभूला त्यांना झोका देऊ राहिल्या. आणि अजून जनावरांचं झाडून बकऱ्यांचं ते आता चाललंय माझं कारण आता दिवसभर घरी त्याच्यामुळं थोडं थोडं चालू आहे काम. कारण छोटं बाळ बी आपलं झोपलेलं आहे त्याच्यामुळं मग ते झोपलं आहे तोपर्यंत सगळं. तर बघा आता दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि दिवसभर आता म्हणजे
सकाळचं काम चाललंच आहे. तर कविता गेली होती बकऱ्या घेऊन आणि माझं पण काम आवरायचं चालू होतं. तर बघा आत्ताच हिटर भरून झालेलं आहे आणि हिटर भरल्याच्यानंतर बघा घरामध्ये सगळ्या ठिकाणीच पाणी म्हणजे बकेटीनं मी पाणी वाहते ना, तर सगळ्या याच्यात पाणी झालं. तर म्हणलं आता आहे ना लगेच फरची पण पुसून घ्यावी, कारण आता 2 दिवस झाले होते फरची पण नव्हती पुसली. तर आता लगेच फरची पण पुसून घेते, म्हणजे मग कामच आवरून जाईन आजचं. आणि छोटं पिल्लू झोपलेलं आहे ना? हा. झोपलं ना? सगळं काम पण आवरलं आहे बघा. आता दुपार झाली आहे, फरची पण पुसून घेतली, हिटर पण भरलं, सगळं आवरलं आहे. आणि आपली सोनपापडी शंभूला आणि शिवला झोका देत होती. झोपले माहिती आहे बघा, दोघांना पण एकाच झोळी टाकलेलं आहे. शंभूला त्यांना सगळे झोपले. आणि सकाळचं काम आवरता बघा आपले जे कपडे आहेत ते पण सुकले आता. आणि आता ते पण कपडे मला काढून घ्यावं लागणार आहे, कारण सगळं काम कसं छोटं बाळ उठायच्या आतमध्ये सगळं काम मॅनेज करून घ्यावं लागतं, कारण मग ते उठल्याच्यानंतर मग त्याला बघावं लागतं. आता आंघोळ करून टाकलेलं आहे, त्याच्यामुळं ते उठल्याच्यानंतर मग त्याचं मेकअप, त्याचे कपडे ते घालणं भरपूर वेळ जातो. आणि दुपारचं जेवणाचा पण माझा टाईम होता आलेला आहे. तर म्हणलं चला आता थोडंसं कपडे वगैरे धुण्याचे घड्या घालून ते ठेवीते, आणि त्याच्यानंतर मग आता बाळ उठला की मग त्यालाच घेणार आहे. मम्मी माझ्याकडे काय कपडे दे ना. तुझ्याकडे देऊ काही घेऊ लागशील का मला? हा. धर मग मी कपडे हे करून आणि तुझ्याकडे देते बरं का. हा. तू काही घ्या. आपल्या पिल्लू आता उठन मग आहे ना, तर सगळे कपडे घ्यायचे घरात. आणि चाल तेवढं घरात टाकून ये, मी बतावर पण बाकीचं धुणं काढून घेते बरं का. काही ओल्लेचे अजून, तेवढं सोप्यावर टाकून सोन्या जाय घेऊन तेवढं घरात. अगं मम्मी मला जड झालं. इकडून जाय तिथं पाडून देशील पाण्यात दमानी. बघा आपली सोनपापडी पण भरपूर काम करू लागते बरं का. आता काही वल्लेचे अजून कपडे. आज दळण आणलेलं होतं दळून, तर डबे पण बघा घसून ठेवलेले होते, दोन्ही पण गव्हाच्या पिठाचा आणि बाजरीच्या पिठाचा. तर ते पण मला दळण त्याच्यामध्ये टाकायचं होतं. मला थोडेसे उन्हात ठेवते, म्हणजे मग पटकन वाळतील. सोनपापडी चाललंय सायकल खेळायचं सोन्या. तर बघा दोन्ही पीठ मला डब्यात टाकायचे. बघा आता 2 वाजले आणि कविता पण आली बकऱ्या घेऊन, आणि भरपूर टाइम झाला. तर शंभू पण उठलेला आहे. आबा झाली की नाही मका काढून? झाली का? किती गाडी निघल्या? हा का? बरं आहे. काय शंभू काय करतो? काय खातो दादा? उपाशी काय तुला? शंभू सोनपापडी आणतील पाण्यान होय होय ग बाई. काल दिदी होती का ग? हा ना मग. हा ना, बकऱ्या आज तिकडे स्वान पेले काय? मी इथं पाणी पण ठेवलं होतं, पण मग हा ना आण गा संपावडी पाणी. थकली ग आंटी बकऱ्या चारून. शंभू खाऊ राहिला, त्याला भूक लागली, उठला झोपेतून उठला तो आत्ताच. तुला काय शब्द ना
हा नाही शंभर आणलं व्याक कर देऊ का काही खणूक शब्द नव्हता पाहिला का आणि पाहिलं किती वट्टेज काढायला आलो तो आता पडन ना दीदीन ते पण आले वाटतं झालं का ताई पिल्लू चुपलं हे मेकअप मेकअप उठला आता बाई ग आज दीदीन काय पार्सल आणलं कोण हा बापरे दीदी आज आबो द्या आणायला त्याच्यामुळे मज्जा झाली ना हा ती रोजच मला रोजच लागत हा ना मग चू पाहिला का शंभू मागे शंभू मागे बघा आमचे छोटे पिल्ल्याचं चाललेलं आहे मेकअप आता सुटला होता हा उठला आणि त्याला कपडे घातले हा का तर बघा मस्त असं आबानी आपल्याला खायला पार्सल आणलेलं आहे काय आणलं का कचोरी आणली कविता प्लेट किती आणले पोरण बाहेर तू किती आणले शंभू अरे आज तर 2 मिनिटात लगे कपडे बदलून रेडी आहे की नाही आज मग हातपाय धुतले का जा हातपाय धुनी होय तोपर्यंत आंटी बघ काढू राहिली सगळं तर बघा आज दीदीला आणायला गेलेले शंभूचे पप्पा आणि कचोरी पण आणलेली आहे तर शंभू आणि सोनपापडी आणि दीदी बघा कशी बसलेली खाण्यासाठी हा ना खायची शंभू तर एकदम मस्त लागते कचोरी खायला ताई एकदम छान हो हा दही ती टाकून खायचं ना भरलात ना तर बघा मस्त असं पार्सल आपली कचोरी आणलेली आबानी त्यासोबत लाल मिरच्या पण आहे ना हिरवी या तळेले पण त्या हा तळेले आणि एका पिशवीमध्ये चिंचच पाणी बरं हा आणि हे लाल आहे का ना मिरचीचं हे चिंच सगळं एकत्र करून घे हे दहीन ते म्हणजे टाकायला बरं आहे ना आपल्याला कोणाला खायची कचोरी तुला शंभू पाहिला हो मी चू आई चू चो चाल त्याला म्हण चला चला आता मी सगळ्याचे टाकून घेते दोन्ही पाणी मिक्स केलं आणि कचोरी खायला भरल्यात का तुम्ही मग आणि कचोरी तिथला तिथं गरम गरम तुला भरला होती का भरला ती पण गरम गरम तुम्ही नव्हते ना तिथं हा ना त्याच्यामुळे म्हणलं तिथं चला गरम गरम खाऊन यायची मग आम्हाला आणखी घरी घरीच घेऊ म्हणलं मग आता काय काय बरं आहे. दही कोणाला घ्यायचं का दही पण आहे बरं का दही ज्याला आणते हा ना, ज्याला लागतं त्याला. पोरं खाणार नाही तेच ना मग. पोरं नाही खायच्या पोरं नाही खायची सागर टाकून तर खाई ना जर सोनपापडी चूल दे चुला बघा एकदम मस्त अशी कचोरी आपली खाण्यासाठी तयार केलेली आहे तर आत्ताच आणलेली ती आणि गरमच आहे तर इकडे शंभू आणि दीदी ते सगळेजण बसलेले देख शंभू दे शंभूल दे एक नंबर बाई शंभू सगळ्यात अगोदर प्लेट आणली माहिती का आण सोनपापडी थांबा मिरची नको बरं शंभू तू तिखट असं आण देत तू नाही का सोनपापडी काच केला कचोरी एकदम भारी भरला आधी का भारी आहे ना अरे शंभू खाय ना शंभू पाय कसं खाऊ राहिला शंभर खाताच येणार नाही सब असतो हा तू काय चल देऊ मम्मी चुला थोडी दे वरचं वरचं आवा तुम्हाला घ्या ना घेतो ना धर चूल देऊ गार होईल मग डबल तुम्ही म्हणजे घेतो ना. डबल मी आणले मलाच गरम गरम खाल्ले भेटा ना नाही नाही भारी आहे शंभू कशी आहे इकडे बघ. एकदम नरम मम्मी नरम एकदम मला तर कशी कशी लाय सोनपापडी अरे तो एकदम 100 खायला भेटतो हा का तुला 100 पाहिजे अजून खाय व्यवस्थित खाय शंभू आवर गरम आहे ना आबा अजून गरम आहे अजून मस्त आहे शिव दादा शिवल दिली का दर्शी जशी होतं तशी गरमच आहे हा मस्त आहे ना टेस्ट भारी बरं पण
तेच झाले आबा तुम्हाला घ्या ना त्याच्यात आंबट गोड मस्त. मी कधी खायलाच नव्हती. नाही मी पण एकदाच खाल्ली होती. हा ना म्हणजे घरी कधी खाल्ली हा. नव्हती. हॉटेलमध्ये गेल्यावरच खाते ऐक नाही घरी कधीच नव्हती आणली आहे ना त्याच्यामुळेच आणली म्हणलं लगेच आणली नाही. आपण एखाद्या दिवशी घरीच बनवू जमन घे. हा जमन ना मग काय अडचण आहे हा का? मग पोटभर खा ऐक नाही मम्मीला आज उपवास आहे ना एखादाच बटर आमचा शिवदादा बा काय करायला तू खाल्ली दादा शिवदादाला दिलती का मस्त शेव खातो बर का शेव खालीच आणून हे! तर चला आबान ते चाललेले मिस्तरील चहा घेऊन आणि सगळे चिल्लर पार्टी पण निघली त्यांच्या माग आणि शिव आणि मम्मी घरीच बर का दोघ जण आम्ही चाललो आता मंदिराकडे शिव बाय बाय तर चला कविता आणि मी छोट्या बाळाला घेऊन देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे आणि खरं तर काल जायचं होतं पण काल लय उशीर झाला मम्मी म्हणे तिने साधारण नका नेऊ छोट्या बाळाला म्हणलं चला आता थोडं टाईम पण आहे 4 वाजलेले तर कविता आणि मी निघालो आणि कविताला तसं मग गवत घ्यायचं आहे आणि मग म्हणलं चला तोपर्यंत पिल्लूला दर्शन देवीचं दर्शन करून आणू. त्या दिवशी आलो त्या दिवशी टाईम म्हणजे लई टाईम झाला ना घ्यायला मग ताई म्हणे आता आहे ना नंतर उद्या सकाळी या म्हणे तुम्ही मग नंतर जमलंच नाही का मग नंतर कुठं जमलं मग एकदा घरी आलो काही काम चालू तेच ना होतं. मग. आता त्याच्यात आपले 2 दिवस मग काला हा 1 दिवस मी गेले मामाच्या घरी. मग काय हा ना? मग काय चला आता जातो देवीच्या दर्शनासाठी तर आलेलो आहे आता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी चला सगळे या सगळे या दर्शनासाठी शंभू काय खातो अरे बापरे आज ए चला पिल्लू ए पिल्लू पहिला कसं बात इकडे सामान झालता आणलं होतं दर्शनाला हा तवली बारीक होता दवले बरी करते आईला म्हणा आम्ही आलो बाप्पा करायला जय जय बाप्पा शंभू तुम्ही जाण पाय पडायला चला ना पटापटा बप्पा कर ना. चला आईला म्हणा सुका ठेव पिल्लूला रडू नको देऊ. तिकडे नको जाऊ बाळा. मी म्हणत नाही. बघा देवीच्या दर्शनाला पण आलेलो होतो आणि आता तैन आणि शंभून ते सगळे घरी जाईल तर आता मी इथं गवत घ्यायला जाते बरं का. हा तू घे गवत आम्ही जातो आहे नाही तर चला आजचा आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद.